चौथा दिवस. आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी कुष्मांडा. देवी कुष्मांडा ही सर्व रोगांपासून आपलं रक्षण करणारी, सौख्य देणारी, यश देणारी अशी ही देवी, सर्व आयुधांनी सज्ज असलेली अशी ही देवी. या देवीच्या हातामध्ये अमृत कलश आहे. या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी अमृत कलश घेऊन उभी आहे. म्हणजे बघा हा, आपल्या मानवांच्या आयुष्यामध्ये अमृत कलश आपल्याला कधी प्राप्त होईल? सत्संगतीने आपल्याला अमृत कलश प्राप्त होऊ शकतो. आपल्या अनेक संत महंतांनी याविषयी आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. एकनाथांनी सांगितलंय, सत्वाचा उतारा लावून अवघा तमोगुण आपण बाजूला सारू शकतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर सुप्रियाताई जोशी या आपल्याला सत्संगाचं महत्त्व सांगणार आहेत. नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना सत्संगातून काय गवसलं याचे अनुभव त्या मांडणार आहेत. तसं तर त्या वेगवेगळ्या माध्यमातून स्वतः व्यक्त होत असतात, लिहित असतात आणि संत साहित्याचा त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. शिवाय ताई आकाशवाणीवर त्यांचे विचार मांडत असतात आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. तर आपण ताईंना ऐकूया त्यांचं काय मत आहे, त्यांना काय वाटतंय, नेमकं सत्संगाचं महत्त्व काय आहे याविषयी त्या बोलतायत आपल्याशी. तर आपण त्यांनाच ऐकूया. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. आदिशक्ती जगज्जननी करवीर निवासिनी चरणी सादर वंदन. सत्संगती आणि सत्संग यावर